नमस्कार, मी वैद्य परीक्षित शेवडे आणि आज आपण थोडंसं बोलणार आहोत विरूढकाबद्दल. घाबरून जाऊ नका, काहीतरी वेगळाच शब्द शोधलेला नाहीये किंवा आपल्या माहीत नसलेली काहीतरी गोष्ट नाहीये. विरूढक याचा अर्थ मोड आलेली कडधान्य. अनेक घरांमध्ये आपण बघतो, अनेक रेसिपीजच्या शो मध्ये आपण बघतो की आवर्जून सांगितलं जातं कडधान्यांना मोड आणायचे आणि त्याच्यानंतर मगच ती खायची बरं का. खरंच मी तुम्हाला असं सांगतो की कडधान्यांना मोड आणणं अपेक्षित नाही. ती मोड न आणताच त्याचं सेवन केलं तर ते आपल्याकरता आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. का बरं मी असं म्हणतोय? अगदी सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक पहिलं असं की आयुर्वेदामध्ये जागोजागी आपल्याला संदर्भ दिसतात, विशेषतः व्याधी क्षमत्वाच्या बाबतीत वगैरे, की विरूढक हे नियमित सेवन करण्याची गोष्ट नाही. मोड आलेली कडधान्य ही नियमित खाऊ नयेत. ती बहुतांश वेळेला टाळावीतच. ती नियमितपणे जर का खाल्ली तर व्याधी क्षमत्व कमी होतं. आता व्याधी क्षमत्व ह्याचा थेट अर्थ इम्युनिटी असं मी अजिबात बोलत नाहीये बरं का. व्याधी क्षमत्व ही त्याच्या कित्येक पलीकडची असलेली गोष्ट आहे. अजून एक येत्या 10 वर्षांमध्ये आजचं जे विज्ञान आपण ज्याला म्हणतो पाश्चात्य वैद्यक, ते तिथपर्यंत येऊन पोहोचेल. पण त्याचं आयुर्वेदाचं अंडरस्टँडिंग हे फारच सुंदर आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या मोड आलेल्या कडधान्यांबद्दल एक महत्वाचा मुद्दा सांगतो जो वनस्पती शास्त्रानुसार महत्वाचा आहे. कुठल्याही कडधान्याला ज्यावेळेला मोड येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये चालू असलेली प्रक्रिया काय असते हो? त्याची तयारी होते की आता आपल्याला रुजायचंय. अंकुर येणं ह्याच्या मागची प्रक्रिया अशी आहे की चला आता आपल्या कुठेतरी पेरलं जाईल, आपण रुजू आणि त्यापासून पालवी नवीन फुटेल आणि पुनरुत्पादन होईल. थोडक्यात अशा पद्धतीची ती तयारी आहे. हे होत असताना स्वाभाविकपणे जो पहिला रिस्पॉन्स असतो तो असा असतो की कुठल्याही प्रकारचे कीटक असतील किंवा पक्षी वगैरे असतील तर त्यांनी हल्ला केला तर त्याच्यापासून बचाव आपला व्हावा याच्याकरता त्याचा सगळ्यात मोठा असलेला जो सगळ्यात वरचा असलेलं प्रतल असतं, जो सरफेस असतो, त्याच्यामध्ये काही घातक प्रकारची रसायनं ते स्वतःच उत्पन्न करत असतं. आणि अशा प्रकारची जी सरफेसवरच असलेली रसायनं आहेत, जर आपण त्याचं सेवन केलं तर स्वाभाविकपणे आपण नियमितपणे ती आपल्या पोटात घालतोय आणि आपण विकारांना आमंत्रण देतोय. मग ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट अशी आहे की केवळ कडधान्य भिजत घाला आणि त्याच्यानंतर त्याचं सेवन करा. त्याला मोड येऊनच देऊ नका. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कडधान्य ही वात वाढवतात, कडधान्य ही दृष्टीकरता चांगली नाहीत, कडधान्य ही शुक्राकरता चांगली नाहीत. हे मी नियमित सेवनाबद्दल म्हणतोय बरं का. कित्येक लोकांकडे असतं की आम्ही आठवड्यातून एक कमीत कमी 3-4 दिवस कडधान्यच खातो. का? भाजी करण्याचा कंटाळा हो, तयार करायला सोपी त्याच्यामुळे. पण हे करत असताना बरं कित्येक जण त्याच्या पुढचे असतात, ते स्प्राउट्स खातात सलाड म्हणून. नका रे असं करू. त्याने काय होतंय माहितीये का की आपण आपल्या पचनावरती खूप अतिरिक्त ताण टाकतोय. स्प्राउट्स ही गोष्ट अशी आहे, एकतर ती खाऊच नाही मी सांगितलं तसं, पण लेग्युम्स कडधान्य जर का आपण म्हटलं तर कडधान्यांची छान उसळ तयार करून मगच ती खायची आहे. का? कारण ही कडधान्य जी पोटामध्ये गेल्यावरती वात वाढवतात. म्हणजे आपली तक्रार सतत गॅस होतो डॉक्टर ही असेल आणि आपण छोले खातच असू रात्रीला दाबून, तर मला सांगा आपल्या तक्रारीवरती इलाज कसा सापडणार बरं? आणि म्हणून विशेषतः लक्षात ठेवण्याची गोष्ट की कडधान्य खाल्ल्यावरती जे गॅसेस होत असतात ते कमी करण्याचं काम हे जी तेलाची तुपाची फोडणी साधारणपणे तेलाचीच कडधान्यांना दिली जाते, तर त्याने फार चांगल्या पद्धतीने होतं की गॅसेस कमी करण्याकरता आणि त्याचं पचन नीट व्हावं याच्याकरता ही फोडणी काम करत असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने उसळ तयार करूनच कडधान्यांचं सेवन करा. दुसरी गोष्ट अशी की जर आपल्याला पचनाचे त्रास असतील, आपल्याला सांधेदुखी, वाताचे असलेले त्रास असतील, आपल्या पाठीच्या मणक्याचे त्रास असतील, या सगळ्या त्रासांमध्ये किंवा आपलं वजन वाढत नाहीये अशी जर का आपली तक्रार असेल, आपल्या सातत्याने जंत होत असतील, त्वचेचे विकार असतील, हे सगळे जे त्रास आहेत याच्यामध्ये आपण कडधान्यांचा वापर हा आहारात जितका कमीत कमी कराल तितका आपल्याला फायद्याचं आहे. विशेषतः त्याच्यातही मोठीवाली जी कडधान्य असतात जसं की चणा, वाटाणा, हरभरा, पावटे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जितकं टाळाल तेवढं चांगलं आहे. त्यातल्या त्यात मूग हे सदापथ्य आयुर्वेदाने सांगितलंय, रोजही खाल्लं जाऊ शकतं अशा पद्धतीचं सुंदर कडधान्य आहे. तर मूग, मटकी, मसूर यांचा वापर आपण आहारामध्ये तुलनेमध्ये केला तरी चालेल, पण तरी तो कमीच पाहिजे बरं का. आणि कच्ची मात्र ती खाऊ नका, केवळ उकडवून खाल्ली अशा पद्धतीने खाऊ नका. त्याच्यासोबत स्निग्धांश आपल्या पोटामध्ये जाऊ दे, मग ती चांगल्या पद्धतीने काम करतील. आपण जिथे प्रोटीनचा सोर्स म्हणूनही कडधान्यांकडे बघताय, तिथे सुद्धा कडधान्यांचं कढण तयार करणं आणि त्यानंतर मग ती पोटामध्ये घेणं ही गोष्ट ही जास्त योग्य पद्धतीची असेल. कुठल्याही कडधान्याला आपण सलाड्स मध्ये घालून खाऊ नका, कारण परत ते पचणार नाही आणि दीर्घकालीन आपल्याला त्याचे तोटे होतील. त्यामुळे कडधान्यांचा विचार करता जर आपण स्थूल आहात, आपल्याला वजन कमी करायचंय, आपल्याला डायबिटीस सारख्या जर का व्याधींनी ग्रस्त केलेला आहे,
तर आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आपण कडधान्यांचा आवर्जून नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारे आहारात वापर करावा. जर यापैकी आपल्याला काही नसेल, ह्याच्या उलटच असलेल्या गोष्टी असतील, तर मात्र कडधान्यांपासून 4 हात लांब राहावं. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून कळवा. आपल्याला आणि कुठल्या विषयांवरती ऐकायला आवडेल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आवर्जून जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आपल्याला आयुर्वेद घराघरांमध्ये न्यायचं आहे आणि सगळ्यांना आरोग्यपूर्ण बनवायचंय, निरोगी बनवायचंय. सर्वे संतु निरामया. धन्यवाद.